जात बदलली की स्त्री प्रश्नाचे स्वरूप बदलत जाते, याचे आकलन फुले आंबेडकर स्त्रीवादाने दिले। जात आणि स्त्री पुरुष विषमता हे समतेच्या मार्गातील मुख्य अडथळे आहेत असे सांगून जात आणि स्त्री पुरुष विषमता नष्ट करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा फुले आंबेडकरी स्त्रीवादाने समग्र स्त्री मुक्ती शक्य असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या प्रख्यात लेखिका डॉ. वंदना महाजन यांनी नांदेड येथे व्यक्त केले। कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत त्या बहुजनवादी स्त्री चळवळीची दिशा या विषयावर बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुप्रिया गायकवाड होत्या, तर विचार मंचावर डॉ. शीतल गोनारकर, डॉ. मंदाकिनी माहुरे, विमलताई नवसागरे उपस्थित होते। कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर हा महिना खूप महत्त्वाचा आहे, कारण बहुजन स्त्रीवादी चळवळीला जो वैचारिक खुराक दिलेला आहे त्या मुक्ता साळवे, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांचा हा खरं तर महिना आहे, स्मृती जयंती आहे। आणि मला असं वाटतं की मी या निमित्ताने असं सांगू इच्छिते की बहुजनवादी स्त्री चळवळ जी आहे त्या स्त्री चळवळी जाती व्यवस्था, पितृसत्ताक समाज व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमता हे एकत्रितपणे विचार घेऊन ती पुढे गेली पाहिजे। तिने खरं तर आजची जी समाज व्यवस्था आहे की जी समाज व्यवस्था एक प्रकारे जात पितृसत्ताक समाज व्यवस्थेचा पुरस्कार करणारी, हिंदू राष्ट्र म्हणून पुरस्कार करणारी जी व्यवस्था आहे की जी सत्तेमध्ये आहे, त्या सत्तेमध्ये असणाऱ्या समाज व्यवस्थेचे कूटकारस्थान व्यूहरचना लक्षात घेऊन खऱ्या मुक्तीच्या दिशेने जाणं आणि हा वारसा पुढे नेणं, फुले शाहू आंबेडकर, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे आणि सगुणाबाई, फातिमा शेख यांचा वारसा घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे। तरच खऱ्या अर्थाने स्त्रियांची मुक्ती होऊ शकते असं मला वाटतं। बहुजन स्त्री चळवळीची दिशा या विषयाची चर्चा करत असताना सर्वप्रथम बहुजन म्हणजे काय याचा विचार करणं अपेक्षित आहे। आणि बहुजन म्हणजे गौतम बुद्धांनी जे बहुजन हिताय बहुजन सुखाय इथून जी सुरुवात केलेली आहे, तर बहुजन म्हणजे बहुसंख्य या अर्थाने जर आपण विचार केला तर बहुसंख्य म्हणजे कोण हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या संदर्भामध्ये उपस्थित होतो। मुख्यतः भारतीय परिप्रेक्षामध्ये ह्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या तपासून बघत असताना त्याची आजपर्यंत जी मांडणी झालेली आहे ती बहुजन या स्वरूपात देखील झालेली आहे किंवा ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या स्वरूपातही झालेली आहे, परत वैदिक आणि अवैदिक या स्वरूपात सुद्धा ही मांडणी झालेली आहे। तर आता इथे बहुजन म्हणजे एक ब्राह्मणी परिप्रेक्ष्य जो आहे तो बाजूला करून इतर जे सगळे आहेत ते बहुजन ही व्याख्या जर आपण स्वीकारली तर त्याच्यामध्ये मग ब्राह्मण सोडून जे 3 वर्ण आणि त्या 3 वर्णाच्या अंतर्गत ज्या अनेक जाती येतात तर त्या जातींचा समावेश होतो। तर आता या बहुजनांचे प्रश्न, या प्रश्नांचं स्वरूप आणि मुख्यतः ज्या बहुजन स्त्रिया आहेत त्या बहुजन स्त्रियांच्या प्रश्नांचं स्वरूप अशी जर आपण चर्चा केली तर बहुजन हा सुद्धा एकसंघ असा गट आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। आणि त्याच्यामुळे वर्ण आणि जातीच्या परिप्रेक्षामध्ये ज्या बहुजन स्त्रिया आहेत तर ह्या बहुजन स्त्रियांच्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बदलताना दिसतं। म्हणजे याच्यातलं वास्तव असं आहे की जात बदलते आणि जात बदलली तर स्त्री प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते बदलत जातं। आणि परत आता याची जी मांडणी आहे ती सामाजिक समतेच्या अंगाने जी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक काळामध्ये केली, तर सामाजिक समतेच्या ज्या काही व्याख्या केल्या गेल्या त्याच्या अंतर्गत स्त्री प्रश्नांची चर्चा करत असताना आपल्याला त्याच्या आधारे ती पुढच्या काळात करता येऊ शकते।